वळूयात पुढच्या बातमीकडे। ईशान्य मुंबईमध्ये संजय पाटील नावाचे 5 उमेदवार आहेत। उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड नावाच्या देखील 3 उमेदवार आहेत। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत नावाचे देखील 2 उमेदवार आहेत। मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे। तर एका बाजूला भाजपाच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली आहे, त्यांना पराभव दिसतो आणि म्हणून ते वेगळे वेगळे हत्यार वापरतात। तुम्ही बोललात की माझ्या समोर 2 वर्षा गायकवाड, त्या ठिकाणी संजय दिना पाटलांसमोर 4 संजय दिना पाटील आणि संजय पाटील, फक्त मधलं नाव बदले केलेलं आहे। बाकीचं कमी, पण मला माहिती आहे माझ्या इथे पण वर्षा गायकवाड मधलं नाव बदललेलं आहे आणि अरविंद सावंतांकडे पण मधलं नाव बदललेलं आहे। किती जरी केलं तरी सुद्धा जनता सगळं समजते आणि याच्यामधूनच त्यांची पराभवाची मानसिकता दिसते। त्यांचा पराभव अटळ आहे आणि म्हणूनच घाबरून त्यांनी विविध यंत्रणा जरी केल्या असल्या तरी लोक सज्ञान आहेत। लोकांना माहिती आहे वर्षा गायकवाडची निशाणी हाताची पंच आहे। त्यामुळे मला माहिती आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि भरघोस मताने निवडून आणेल। आता आपल्याला समजलं असेल, हे बघून आपल्याला समजलं असेल कोणाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अगोदर मोदीच्या नावाने मतं मागायला लागले, रिस्पॉन्स नाही मिळाला। मग हिंदू मुस्लिम करायला लागले, काय रिस्पॉन्स नाही मिळाला। त्यानंतर पाकिस्तान, शिवाजीनगरला पाकिस्तान बनवतात आहे हे करायला लागले, त्याला काय रिस्पॉन्स नाही मिळाला। मग काहीतरी दगडं बिगडं मारून घेतले, सिंपती घ्यायला प्रयत्न केला, त्याला काय रिस्पॉन्स नाही मिळाला। त्यानंतर बांगलादेशीवरून बांगलादेशी नागरिक आणून इथे बसवलेत, त्याला काय रिस्पॉन्स नाही मिळाला। हे बघा, हे आमचा एकच संजय बंडू पाटील आहे, हे एक शिवाजीनगरमधले। फोन नॉट रिचेबल आहे सकाळपासून। आता काय तोंडाने बोलतील आपल्या बरोबर। हे संजय निवृत्ती पाटील आहेत, हे पावना गावातले, नवीन मुंबईमधले। दुसरे आमचे एक नवीन मुंबईमधले पांडुरंग, नाही हां, संजय पांडुरंग पाटील आहेत, ते आमचे घनसोली गावातले आहेत, ते पण नवीन मुंबईमधले। त्यांचा फॉर्म इनव्हॅलिड झालेला आहे। आणि दुसरं ते एवढी मेहनत करावी लागली माझ्या मित्राला का सांगलीपर्यंत जावं लागलं। एक संजय महादेव पाटील आहेत, त्यानंतर थेट सांगलीवरून इकडे आणलंय। म्हणजे किती मेहनत करायला लागतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।